अगं असं कसं? पाहुणी आहेस तू आमच्या घरची. काही काम वगैरे करायची गरज नाही. आम्ही आहोत ना, आम्ही करू. तू आरामात बस. हो बस ग ज्योती बस. सुभद्राताई, इथे नेहमी मी बसते ना, माझी जागा आहे ती. तुमची हो. हो 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 हो. उठा. बसा प्रीती, ताट तयार करूया. ये. छोटी अगं उभी का बस ना. हो बसते. या सुलोचनाचा ना काटाच काढायला हवा. त्या खुर्चीला काय सोनं लागलंय म्हणजे माझी जागा आहे ही. दादा बाबा कुठे? अरे बाबांना दुकानातून यायला उशीर होणार आहे आणि जेवायला थांबू नका असं त्यांनी निरोप पाठवलाय. बर. हे नेहमीच आहे त्याचं. चिडला की दुकानामध्येच थांबून राहतो, घरीच येत नाही लवकर. नाही पण ह्यावेळेला मीही मनधरणी करायला जाणार नाहीये त्याची. कळू दे त्याला, मी पण रागवले ते. आत्या आत्या शांत शांत. बाकी ज्योती कशी आहेस? मी मस्त. आणि ज्योती, मी ऐकलं की तू त्या दिवशी एकदम फायटिंग वगैरे केलीस. हा नाही नाही म्हणजे ते असंच आपलं. अगं ताई काही मदत हवी आहे तर सांग. अगं मी खरंच येते. अगं म्हटलं ना मी, पाहुणी आहेस तू आमच्या घरची. अगं पाहुण्यासारखी वाग जरा, आरामात बस. आणि मी सून आहे अगं या घरची. हे सगळं करणं कर्तव्य आहे माझं. काळजी करू नकोस, मी करते. काकू कशी आहेस तू? मी मस्त एकदम छान. जरा जास्तीच रुळल्यात अगं घरी आमच्या. हो ना, गट्टीत जमली आमची नाही का? हो तर ते काय विचारता. नाही मी काळजीपोटीच विचारलं. आता या ज्योतीचं पण ऐकून घ्यावं लागेल या सुल्लूमुळे. या सुलोचनामुळेच सगळं झालंय. सगळ्यांसमोर बोलून बोलून माझी किंमत कमी करते ही. हिच्याकडे ना जरा बघावंच लागेल आता. एवढंच आहे का? नाही आणते ना, आणते ग. काय या. अरे पण दीप कुठं आहे? हवं आलंच. बस. खूप दिवसांनी असं एकत्र बसून जेवणार आहेस आमच्या बरोबर. ज्योती थँक्यू. आज तुझ्यामुळे तू आमच्या बरोबर सगळ्यांबरोबर एकत्र जेवायला बसलाय. खरं